नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात सारांश. राजकारणात लाज, लज्जा, शरम ही माणूस असण्याची चिन्ह आता हद्दपार झालेली आहे. गावाकडे एक म्हण आहे की पाऊल वाटेला एखादी बाई शौचास बसली असेल तर एकतर बाईनं उठावं किंवा जाणाऱ्या वाटसरूनं तरी रस्ता बदलावा. पण वाटसरू रस्ता बदलायला तयार नाही ना बाई उठायला तयार नाही. अशा दुहेरी निर्लज्जपणा असा राजकारणात चालू आहे. राज्यभर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर आता महानगरपालिकांच्या निवडणुकीत तो जास्त ठळक झालाय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चुतडा झालेला आहे. कोण कोणत्या पक्षाच्या अंथरुणात शिरतंय हे कळतच नाही. सगळे एकमेकांच्या बोकांडीवर बसून निर्लज्जपणाचा आव आणत म्हणतात, आमची युती. यांना नाही जनतेची भीती, कारण त्यांना पक्क माहिती आहे की जनता आहे मूर्ख, तिची हरवलेली आहे मती. बाबासाहेबांनी देशाला संविधान सुपूर्द करताना म्हटलं होतं की जिथे गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित असा अंतर्विरोध आहे, अशा देशाला मी हे संविधान सुपूर्द करतोय. पण त्यावेळेसच त्यांनी कदाचित हा विचार केला नसेल की कालांतराने चालाक, बदमाश आणि चंबलच्या खोऱ्यातील डाकूंनाही लाजवतील अशा पांढऱ्या कपड्यातील काही दरोडेखोर नेते होऊन सत्तेचा मलिदा वाटून घेतील. मी मोठ्या संभ्रमात पडलोय. ही लोकशाहीची मस्करी आहे की लोकशाहीच्या विकासाचा चरणबिंदू? कारण हजारो लोक जनतेची सेवा करण्यासाठी पक्षाचं तिकीट मागत आहेत. पक्षाच्या तिकिटाशिवाय जनसेवक झाल्याशिवाय खरंच करता येत नाही का जनसेवा? महात्मा गांधी, विनोबा भावे, साने गुरुजी, गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटील हे कुठे होते नगरसेवक? तिकिटासाठी उडालेली ही झुंबड बघितली की भुकेने तडफडणारे भिकारी केळं वाटणाऱ्याच्या पाठीमागे पळत जावेत, तसे हे सगळं दृश्य आहे. अत्यंत कोविलवाणं. सध्या कोणते पक्ष कुणाच्या पलंगाखाली, कुणाच्या उशाखाली आणि कुणाच्या पलंगावरी आहेत हेच कळत नाहीये. सत्ताधारी भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना अनेक महानगरपालिकेमध्ये एकमेकाच्या विरुद्ध तर काही ठिकाणी एकत्र. विरोधी पक्षाची पण तीच परिस्थिती आहे. उद्धव सेनेची शिवसेना, काँग्रेस व शरद पवारांची राष्ट्रवादी कुठे एकमेकांसाठी पुष्पहार घेऊन उभे आहेत तर कुठे पायातले हातात ते घेत आहेत. पुण्यात उद्धव सेनेचे बॅनर तिकीट न मिळाल्याने इच्छुकाने फाडून टाकले. संभाजीनगरमध्ये तर भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत धिंगाणा चाललेला आहे. संजय शिरसाट आणि सावे हे एकाच मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी एकमेकाविरुद्ध दंड ठोपाटलेले आहे. आम्ही काही करू शकतो, हा जो त्यांच्या मनामध्ये जो काही अहंकार आहे, त्या अहंकाराचा अंत आज शिवसेना भाजपची युती तोडण्यामध्ये झालेली आहे. मंत्री सावंत यांनी सारवासारव केली. एक महायुती तुटली. काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल. एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना जरा समजावून सांगितलं. निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही. इच्छुकांचा उद्रेक, रडारडी सगळ्याच पक्षामध्ये आहे. पण त्यात भाजपमध्ये जरा जास्तच आहे, कारण शेवटी तो देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण तरीही बाहेरून उमेदवार आयात केल्याने राज ठाकरे भाजपवर भारी संतापले. भारतीय जनता पक्षाचं मला कळलं नाही, 52 साली जन्माला आलेला पक्ष, याला उमेदवार सापडत नाही अजून. चला दुसऱ्यांच्या घरात बघत असतो, तुला पोर झालं का मी आणतो फिरून, तुला पोर झालं का मी आणतो फिरून. चला लोकांची पोरं काय फिरवायचा ठेका घेतला का तुम्ही? एवढीच फिरवायची इच्छा असेल तर स्वतः पोरं काढा ना. या सगळ्यात दलित बांधवांच्या मताचे मालक असण्याचा दावा ज्यांच्याकडे जातो ते माननीय रामदासजी आठवले आणि माननीय प्रकाशजी आंबेडकर हे स्वतंत्र पॉलिटिकल स्पेस शोधण्यात यावेळेस मात्र सफळ झाल्याचं चित्र आहे. प्रकाशजी आंबेडकरांनी काँग्रेसची जी युती केली त्याचं महाराष्ट्रभर स्वागत झालं. पण रामदासजी आठवले यांना राम आठवले. या निवडणुकीत त्यांना त्यांच्या पक्षाच्या चिन्हापेक्षा कमळाच्या गंधाने जास्त मोहून टाकलं. हां, एक मात्र खरं आहे की या महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनाथजी शिंदे यांची शिवसेना फडणवीस यांना आकर्षित करण्यात बरीच सक्सेस झालेली दिसते.
काही ठिकाणी भाजपशी लुटूपुटूशी त्यांची लढाई झाली आहे, हे खरं आहे. पण अजित पवार मात्र फडणवीस यांना आकर्षित करण्यात सक्सेस झाल्याचे दिसत नाही, किंवा फडणवीस यांना अजित पवारात आता राम राहिला नाही असं वाटत असावं. पण त्यांनी पार्थ पवार प्रकरणाकडे कानाडोळा केला, हे काय कमी आहे काय? अजित पवार महाराष्ट्रातले कुशल राजकारणी आहेत. आत्मसन्मानाची तडजोड न करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा. प्रत्येक संकटाला ते संधी मांडतात. ऐका ना, माझं म्हणणं भरून आलंय. महाराष्ट्रातल्या लक्षावधी लाडक्या बहिणींना 3-3 भाऊ मिळाले, पण महाराष्ट्राच्या या बहिणीला जो भाऊ मिळालाय ना, असा भाऊ लक्षावधी गोरगरीब कष्टकरी बहिणींना मिळावा ही अंतःकरणापासूनची माझी इच्छा आहे. माझ्यासाठी गौतम भाई आणि प्रीती भाभी एक मोठा भाऊ आणि बहिणींसारखे आहे. आणि खरोखरच आदरणीय शरद पवार साहेब ग्रेटच आहे हो. एकाच वेळी शाहू, फुले, आंबेडकर या विचारांची ज्योत पेटवून देशातल्या गोरगरीब शेतकरी कष्टकऱ्यांच्या कल्याणाविषयी बोलणं, आणि त्याच वेळी मोदी पर्वानंतर उदयाला आलेले देशव्यापी भांडवलदार अदानींकडे आपले श्रद्धास्थान टिकून ठेवण्याची किमया, ही लीलया पद्धत ते पार व्यवस्थितपणे पार पाडतात. With a limitless potential, all made possible by the vision of an extraordinary leader, I call my mentor, Sri Sharad Chandra Pawar. हे पाहून अक्षरशः गहिवरून येतो. अजितदादांनी त्यांना शिकवलेला धडा विसरून ते पुण्यामध्ये एकत्रित आले आहेत. ही त्यांची कृती परिवारातील ज्येष्ठ सदस्याला शोभेल अशीच आहे. अजितदादांनी पुण्यात गजा मारणे, बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांना तिकीटे दिली. या दोघांवर खून, खंडणी, मकोका, फसवणुकीचे अनेक गंभीर गुन्हे आहेत. हो, पण त्यांच्या सुविद्य पत्नी सुनांचा त्यामध्ये काय दोष आहे? म्हणून का त्यांना लोकशाहीच्या या प्रक्रियेपासून दूर ठेवायचं? हा समजूतदारपणा यायला अख्खं आयुष्य राजकारणात घालवावं लागतं. गजा मारणे यांच्या पत्नी जयश्रीताई व बंडू अंधेकरांच्या 2 सुना सोनालीताई आणि लक्ष्मीताई यांना दादांनी पुणे महानगरपालिकेसाठी तिकीट दिलंय. पण असा समजूतदारपणा दाखवून लोकशाही प्रबळ केवळ दादांनीच नव्हे बरं का, तर भाजप, उद्धव सेना, शिंदे सेना, काँग्रेस, मनसे सगळ्यांनी कमी जास्त प्रमाणामध्ये हा समजूतदारपणा दाखवून लोकशाहीला प्रबळ करण्याचा, भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जागतिक स्तरावरील महान विचारवंत अब्राहम लिंकन म्हणाला होता की राजकारण हे बदमाशांचं शेवटचं आश्रयस्थान आहे. मला या वाक्यात ना थोडी सुधारणा करावीशी वाटते. ती अशी की राजकारण हे बदमाशांचं शेवटचं आश्रयस्थान नव्हे, तर राजकारण हे बदमाशांचं उगमस्थान आहे. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि आपण पाहत आहात सारांश. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर सतीश साळुंके सारांश या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तो नक्की फॉलो करा. हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला यावर मात्र जरूर कॉमेंट्स करा. अशाच एका सडेतोड आणि निर्भीड विषयासह बीडच्या इतिहासाची माहिती देणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुन्हा आपण भेटूयात. नमस्कार, मी सतीश साळुंके. राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.